नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही बोटीने निघालो आहे फिरायला. तर त्यात आम्ही वेगवेगळे स्पॉट्स बघणार आहे समुद्रातूनच. देवबाग आणि छोटा मिनी. नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही निघालो आहे बोटीने सफर करायला. बोटीतूनच आम्ही वेगवेगळे ठिकाणं आज बघणार आहोत. तर साधारण या बोटीचे आम्हाला 3,000 रुपये घेतले त्यांनी फिरवण्याचे. आणि मे महिन्यामध्ये तर याचे भाव जास्तच असतात. तर रिक्षाने जाणं होती आता पॉसिबल नाही, खूप लांब आहे. तर आम्ही बोटीनेच निघालो आहोत आणि बोटीतून जे किनारे बघितले,
तर इथेच आहे ना मंदिर वगैरे होतं आणि थोडं पुढे गेल्यावरती ना पाण्याच्या राईड्स चालू होत्या. तर हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, हे आम्ही बोटीतूनच बघत होतो. ही राईड चालू होती. मुलगा बघा कसं ते पाण्याच्या फोर्सून तिथे वरती उभा राहतो. दोनदा पडला तो खाली. साधारण 1-2 मिनटं काहीतरी ते करून घेतात आणि मग नंतर त्यांची बोट असते त्या बोटीमध्ये घेतात पुन्हा खेचून. तर ही राईड बघितली आणि पुढे निघालो आम्ही बघून. तिथे असं वेगवेगळं स्कुबा डायविंग वगैरे होतं तिथे, पण सध्या कसं पाणी ढवळलेलं असल्यामुळे वरून तर पाणी दिसतं.
इथून थोडं पुढे गेलो आम्ही तर तिथे ना पांडवकालीन शिवमंदिर आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला हे. इथे सुद्धा आम्ही गेलो, या मंदिरामध्ये गेलो होतो आम्ही. तिथे बोट लावली साईडला आणि म्हणजे जरा जीर्ण अवस्थेमध्येच आहे ते शिवलिंग, पण ते पांडवकालीन असल्यामुळे त्याचं जतन करून ठेवलेलं आहे. आणि तिथे सुद्धा खूप सारी काजूची आणि कोकमाची झाडं होती, तिथे सुद्धा जाऊन आलो आम्ही. तर इथून सुद्धा हे बघा, हे हाऊस बोट आहे. हे ना मला वाटतं ते विठ्ठल मंदिराच्याच तिकडच्या साईडला होत्या. तिथे म्हणजे हे हाऊस बोट पण आहे आणि हॉटेलसुद्धा आहे. आणि स्कुबा डायव्हिंगच्या बोट पण आहेत पुढे लागलेल्या. स्कुबा डायव्हिंगच्या वेळेस त्या बोट्स यूज करतात ते लोक. ते सगळं आम्ही आमच्या बोटीतून बघतो. मधुरा पुढे जाऊन बसली होती. हे बघा, ही स्कुबा डायव्हिंगची बोट आहे. हे जेव्हा ते डीप समुद्रामध्ये घेऊन जातात या बोटीतून आणि आतमध्ये नेऊन मग आपल्याला पाण्यामध्ये स्कुबा डायव्हिंग करायला लागतात. इथे सुद्धा नारळाच्या बागा होत्या मोठ्या मोठ्या आणि इथे असं हे बोटिंग वगैरे सुद्धा करण्याचं आहे. तिथून सुद्धा आपण बोटीने प्रवास करू शकतो. तर हे आता थोडं पुढे गेलो. आता हे बघा, हे मंदिर आम्ही ते शिवकालीन पांडव मंदिर बोलत होते ना, पांडवकालीन ते मंदिर होतं शिवांचं, महादेवाची पिंड आहे. तिथे कोकमाशी वाळत घातलेली आहे बघा. काही सुकली आहेत, काही ओली आहेत आणि त्यातल्या बिया आहेत, आवळ्यासारख्या ते बनवतात वाटतं. बघा, आम्ही दर्शन घेतो आहोत आता. तर कुर्लीने पाया पडून झालेलं आहे. ही बघा, ही शिवलिंग.